नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे वांग्याची भाजी वेगळ्या प्रकारची दाखवणार आहे. आपण भरली वांगी, वांग्याचं भरीत किंवा वांग्याच्या काचऱ्या करतो. तर इथे मी तसं न करता वेगळी भाजी करणार आहे. वांग्याची तंदुरी भाजी करणार आहे. ती भाजी कशी करायची तुम्हाला दाखवते. हे पहा, हे भरिताचं वांग आहे. ह्या भरिताच्या वांग्याची मी भाजी करणार आहे. आणि हे वांग आणि हे दही, ह्या वांग्यामध्ये मी दही टाकणार आहे. आतापर्यंत तुम्ही कधी पाहिली नसेल युट्यूबवरती ही रेसिपी, तशी रेसिपी तुम्हाला दाखवते मी. आता हे मी वांग चिरून घेते. हे दही आता सध्या आपण बाजूला ठेवून देऊया. इथे मी चॉपर घेतलंय, त्या चॉपरवरती मी वांग चिरून घेते. आणि हे बघा, मी इथे ना पाणी घेतलंय. हे वांग ना लगेच चिरून झाल्यावरती या पाण्यामध्ये मी ठेवून देणार आहे. वांग्याचं हे असं देठ सगळं काढून घ्यायचंय. ह्या वांग्याच्या आपण फोडी करून घ्यायच्या आहेत. हे बघा, आधी आणि बघायचं वांग चांगलं आहे का व्यवस्थित, आणि मग त्याचे फोडी करायच्या. हे बघा, अशा वांग्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि पाण्यात टाकून घ्यायचे. अशा प्रकारे सगळं वांग मी चिरून घेते. ही युनिक रेसिपी आहे, आतापर्यंत तुम्ही युट्यूबवर पाहिली सुद्धा नसेल. आणि मला सांगा, कोणी कोणी सबस्क्राईब केले? सबस्क्राईब केलेले लोकांनी सुद्धा बघायला पाहिजेत रेसिपी. सगळ्यांनी माझ्या रेसिपीज बघा, तुम्हाला एकदम नवीन रेसिपी बघायला मिळतात माझ्या चॅनलवरती. आणि तुम्ही अशी वांग्याची भाजी केली ना, तर वांग जे कोण खात नाहीत ती सुद्धा लोक बोट चाटून ही वांग्याची भाजी खातील. इतकी सुंदर होणार आहे ही भाजी, तुम्ही आता बघालच. आणि हे मोठे तुकडे राहिले तरी काय हरकत नाही, कारण वांग शिजतं, पटकन शिजतं वांग. त्याच्यामुळे असे मोठे तुकडे राहिले तरी काय हरकत नाही. हे पहा, इथे वांग सगळं चिरून झालेलं आहे. आणि मी हे बघा, अशा फोडी केलेल्या आहेत. पाण्यामध्ये सोडून देते. आणि आता हे बाजूला ठेवून देते मी सगळं. आपण आता वांग्यामध्ये दही घालून वांग्याची भाजी करणार आहे, तर त्यासाठी आपण मसाला तयार करायचा आहे. हे बघा, इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय. आणि नंतर साफ करून धुवून घेतलेली मूठभर कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे. आणि थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहे त्यामध्ये. आणि ही बघा, एक छोटी मिरची घालायची. आपल्याला मसाला घालायचा आहे दह्यामध्ये, पण थोडीशी एक मिरची टाकायची आपण छोटी. आणि ते आपण पेस्ट करून घ्यायचे मिक्सरला लावून. हे बघा, मिक्सरच्या भांड्यातून मी पेस्ट केली आहे. थोडं ह्यामध्ये पाणी घालायलाच लागलं, कारण ते मिक्सरमध्ये पेस्ट होत नव्हती. आणि आता हे बाजूला ठेवून देऊया आपण. आणि आता मी इथे काय करते, हे भांडं घेते. आणि आपण जे वांग पाण्यामध्ये काढून ठेवलं होतं ना, ते सगळं ह्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचंय. हे मी इथे कपभर दही घेतलेले आहे, ते कपभर दही आपण वांग्यामध्ये घालायचंय. हे सगळं आपण वांग्यामध्ये घालून घ्यायचंय. त्यानंतर त्यामध्ये सुके मसाले घालायचे. अर्धा चमचा हळद घालतीये. 1 चमचा मिरची पावडर घालतीये. मिरची पावडर मी कमी घालते, कारण आपल्याला तंदुरी मसाला घालायचा आहे. पाव चमचा हिंग घालतीये. 1 चमचा तंदुरी मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालतीये. आणि त्याच्यामध्ये एवढी 1 टेबलस्पून कसुरी मेथी मी भाजून घेतलीये, ती अशी हातावर चुरून त्यामध्ये घालून घ्यायची. आणि आता काय करायचं, हे आपण जे वाटण केलं ना, आलं लसूण मिरची कोथिंबीरचं, ते वाटण त्यामध्ये घालून घ्यायचंय. आणि काय करायचंय, सगळं एकत्र करून घ्यायचंय. आपल्याला हे भांडं छोटं पडलेलं आहे, तर मी मोठ्या भांड्यामध्ये घेते. आणि हे दह्याचं पाणी, वांग्याचं पाणी, शिवाय आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण घातलंय त्याचं पाणी, ह्याच्यामध्येच हे वांग शिजणार आहे.
आणि आता हे एक 5-10 मिनिटासाठी आपण मुरायला ठेवून द्यायचे. 5 ते 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. 5-10 मिनिटानंतर आपण ते फोडणी घालूया. आता मी इथे 3 ते 4 टेबलस्पून तेल घालतीये. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये वांग आणि ते मॅरिनेट केलेलं वांग त्यामध्ये घालायचं. इथे तेल गरम झालेलं आहे. मी गॅस बारीक करते आणि आता आपण ही सगळी भाजी त्यामध्ये वांग मॅरिनेट केलेलं त्यामध्ये टाकून घेऊया. गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण घालून ठेवूया आपण. झाकण घालून ही भाजी शिजवायची आपल्याला. 5 मिनिटांनी झाकण उघडून बघूया आपण. हे बघा भाजीला हळूहळू उकळ येते. पुन्हा आपण त्याच्यावर झाकण घालून ठेवूया. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. गॅस वाढवायचा नाहीये, मोठा नाही करायचा आहे. आणि दही वगैरे तळाला लागण्याची शक्यता. 10 मिनिटांनी पुन्हा आपण झाकण उघडून बघूया. भाजीला कलर येण्यासाठी मी 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. तिखट नसते ती, फक्त कलर साठी आपण घालायचे. तिखट घालून झाल्यानंतर भाजी अशी छान परतवून घ्यायची. तिखट एकत्र करून घ्यायचंय. आणि आता आपण काय करायचंय, ह्यातलं पाणी कमीत कमी आटेल तोपर्यंत आपण झाकून ठेवायचं. 5 ते 10 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया. हे बघा भाजी तशी शिजत आलेली आहे. त्याला तेल सुटलेलं आहे आणि आता काय करायचं, आपण ह्याच्यावरचं झाकण काढून इथे टाकायचंय. झाकण काढून ही भाजी अशी शिजवायची आहे. आणि ही भाजी झाल्यानंतर ह्याला स्मोक द्यायचंय आपल्याला करवंटीचा. आता याच्यावर झाकण नाही घालायचंय. झाकण न घालता आपण ही भाजी शिजवणार आहे. आणि ह्या भाजीमध्ये आपण काय केलेलं आहे, दही घातलेलं आहे आणि तिखट सुद्धा आहे. म्हणजे ह्या भाजीचा आंबट आणि तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी अगदी अर्धा चमचा आपण साखर घालणार आहोत त्यामध्ये. तुमच्यापैकी कोणी कोणी खाल्ली आहे अशी भाजी, ते मला कमेंट मध्ये सांगा, कोणी खाल्ली असेल तर. साखर घालून झाल्यानंतर साखर एकत्र होण्यासाठी भाजी छान परतवून घ्यायची. मी आता चव बघितली तर ह्या भाजीमध्ये थोडं मीठ कमी आहे. थोडं मीठ घालतेय. मी एकदम नाही घातलं सगळं मीठ. कारण पुन्हा इथे तोच प्रॉब्लेम, म्हणजे कसं वांग खाली बसलं की मग ते मीठ जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून मी सुरुवातीलाच कमी घातलं. मीठ घातल्यानंतर भाजी छान व्यवस्थित परतवून घ्यायची. एक 5 मिनिटांनी आपली भाजी तयार होणार आहे. हे बघा आता इथे भाजी झालेली आहे. मी आता या भाजीला स्मोक देणार आहे. त्याच्यासाठी मी करवंटी पेटवते. ही भाजी तयार झालेली आहे. मी इथे भाजीला स्मोक देण्यासाठी अशी वाटी ठेवते त्याच्यात. ही जी वाटी ठेवली आहे ती वाटी मी प्रत्येक वेळेला चिकन वगैरे किंवा राईसला स्मोक द्यायला वापरते. आणि आता इथे आपण खोबऱ्याच्या करवंटीचे तुकडे जाळलेत ते ठेवतोय. तर त्याची ती ज्वाळा असते ती आपण फुंकून टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती 1 चमचा तूप घालायचंय आणि असं झाकण ठेवून द्यायचंय, जेणेकरून धूर बाहेर जाऊ नये. तो आतल्या आत त्या भाजीला धूर लागला पाहिजे. अशा प्रकारे 1-5 मिनिटासाठी आपण झाकण घालून ठेवायचे. 5 मिनिटं स्मोक देऊन झालेलं आहे. मी आता ते झाकण काढून घेते आणि स्मोकची वाटी बाहेर काढून घेते. भाजीला खूप सुंदर स्मोक सुटलेला आहे. छान झालेली आहे भाजी. आता ही मी भाजी सर्व करते. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती कशाबरोबर खाऊ शकता. सुंदर झाली आहे. वांग्याची भाजी कोणाकोणाला आवडत नाही, गिळगिळीत होते म्हणून, पण अशी एकदा करून बघा. सगळेच बोटं चाटत खातील वांग्याची भाजी. वांग्याच्या भाजीला नाका ओरडणारे सुद्धा ही भाजी खायला तयार होतील. चला आता मी ही भाजी
सर्व्ह करायला घेते. ही बघा, वांग्याची भाजी. तंदुरी भाजी म्हटलं तरी काय हरकत नाही. वांग्याची तंदुरी भाजी सुंदर झाली आहे बघा. आता वंग वगैरे खूप छान सुटलाय. चला तर मग कशी वाटली रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्याच्यानंतरची रेसिपी तुम्हाला कोणती हवी आहे? व्हेज, नॉन-व्हेज कोणती हवी आहे? ती तुम्ही कमेंट करून मला सांगा. मी त्याप्रमाणे ती रेसिपी करेन.